പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി സംസാരിക്കുന്നെന്നാണ് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയുന്നത് തത്സമയ സംപ്രേഷണത്തിലേക്ക്. उसी दिशा में चले हैं. बड़ी बात जो मैं दोहराना चाहता हूं कि हमारी दोनों वैक्सीन दुनिया की दूसरी वैक्सीन से ज्यादा कॉस्ट इफेक्टिव है. हम कल्पना कर सकते हैं अगर भारत को कोरोना टीकाकरण के लिए विदेशी वैक्सीन पर पूरी तरह निर्भर रहना पड़ता तो हमारे क्या हालत होते, कितनी बड़ी मुश्किल होती, हम उसका अंदाज लगा सकते हैं. ये वैक्सीन भारत की स्थितियां और परिस्थितियों को देखते हुए निर्मित की गई है. भारत के टीकाकरण का जो अनुभव है, जो दूर सुदूर क्षेत्रों तक पहुंचने की व्यवस्थाएं हैं, वो कोरोना वैक्सीनेशन कार्यक्रम में बहुत उपयोगी सिद्ध होने वाली है. साथियों, आप सभी राज्यों के साथ सलाह मशवरा करके ही ये तय किया गया है कि टीकाकरण अभियान की शुरुआत में किसे प्राथमिकता दी जाएगी. हमारी कोशिश सबसे पहले उन लोगों तक कोरोना वैक्सीन पहुंचाने की है जो देशवासियों की स्वास्थ्य सुरक्षा में जुटे हुए हैं, जो हमारे हेल्थ वर्कर्स हैं, सरकारी हो या प्राइवेट. पहले उनको टीका लगाया जाएगा. इसके साथ साथ हमारे जो सफाई कर्मचारी हैं, दूसरे फ्रंटलाइन वर्कर्स हैं, सैन्य बल है, पुलिस और केंद्रीय बल है, होमगार्ड है, डिजास्टर मैनेजमेंट वॉलेंटियर समेत तमाम सिविल डिफेंस के जवान हैं, कंटेनमेंट और सर्वेलेंस से जुड़े रेवेन्यू कर्मचारी हैं, ऐसे साथियों को भी पहले चरणों में टीका लगाया जा रहा है. देश के अलग अलग राज्यों के हेल्थ वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स की संख्या देखें तो एक करीब 3 करोड़ होती है. ये तय किया गया है कि पहले चरण में इन 3 करोड़ लोगों को वैक्सीन देने के लिए जो खर्च होगा वो राज्य सरकारों को वहन नहीं करना है. भारत सरकार इसको वहन करेगी. साथियों, वैक्सीनेशन के दूसरे चरण में, वैसे एक प्रकार से वो तीसरा चरण हो जाएगा, लेकिन हम अगर इन 3 करोड़ को एक माने तो दूसरा चरण 50 वर्ष से ऊपर के सभी लोगों को और 50 वर्ष से नीचे के उन बीमार लोगों को जिनको संक्रमण का सबसे ज्यादा खतरा है, उनको टीका लगाया जाएगा. आप सभी परिचित हैं कि बीते कुछ हफ्तों में जरूरी इंफ्रास्ट्रक्चर से लेकर लॉजिस्टिक तक की तैयारियां सभी राज्यों और केंद्र शासित प्रदेशों के साथ विचार विमर्श करके, लगातार मीटिंगें करके, मॉड्यूल्स बना करके इसको पूरा किया गया है. देश के लगभग हर जिले में ड्राई रन्स भी पूरे हो चुके हैं. इतने बड़े देश में सभी जिलों में ड्राई रन्स हो जाना, ये भी अपने आप में हमारी काफी बड़ी कैपेबिलिटी को दिखाता है. हमारी जो नई तैयारियां हैं, जो कोविड के एसओपीज हैं, उनको अब हमें अपने पुराने अनुभवों के साथ जोड़ना है. भारत में पहले से ही अनेक यूनिवर्सल इम्यूनाइजेशन प्रोग्राम ऑलरेडी चल रहे हैं. हमारे लोग बड़ी सफलतापूर्वक कर भी रहे हैं. मिशन रूबेला जैसी बीमारियों के खिलाफ भी व्यापक कैंपेन हम लोग चला चुके हैं. दुनिया के सबसे बड़े चुनाव और देश के कोने कोने तक पहुंचकर मतदान की सुविधा देने का भी हमारे पास एक बहुत ही अच्छा अनुभव है. इसके लिए जो बूथ स्तर की रणनीति हम बनाते हैं, उसी को हमें यहां भी प्रयोग में लाना है. साथियों, इस टीकाकरण अभियान में सबसे अहम उनकी पहचान और मॉनिटरिंग का है जिनको टीका लगाना है. इसके लिए आधुनिक टेक्नोलॉजी का उपयोग करते हुए कोविन नाम का एक डिजिटल प्लेटफॉर्म भी बनाया गया है. आधार की मदद से लाभार्थियों की पहचान भी की जाएगी और उनको दूसरी डोज समय पर मिले, ये भी सुनिश्चित किया जाएगा. मेरा आप सभी से विशेष आग्रह रहेगा कि टीकाकरण से जुड़ा रियल टाइम डेटा कोविन पर अपलोड हो, ये सुनिश्चित करना है. इससे जरा सी चूक भी इस मिशन को नुकसान पहुंच सकता है.
कोविन पहले टीके के बाद एक डिजिटल वैक्सीनेशन सर्टिफिकेट जनरेट करेगा। लाभार्थी को यह सर्टिफिकेट टीका लगाने के बाद डिजिटली तुरंत देना जरूरी है, ताकि उसे सर्टिफिकेट लेने के लिए फिर ना आना पड़े। किसको टीका लग चुका है ये तो इस सर्टिफिकेट से पता चलेगा ही, साथ ही दूसरी डोज उसको कब लगेगी इसके रिमाइंडर के रूप में भी ये काम करेगा। दूसरी डोज के बाद फाइनल सर्टिफिकेट दिया जाएगा। साथियों, भारत जो करने वाला है उसे दुनिया के अनेक देश फिर फॉलो करेंगे, इसलिए हमारी जिम्मेदारी बहुत ज्यादा है। एक और अहम तथ्य है जिसका हमें ध्यान रखना है, दुनिया के 50 देशों में 3-4 सप्ताह से वैक्सीनेशन का काम चल रहा है। करीब करीब 1 महीना हुआ, लेकिन अब भी करीब करीब 2.5 करोड़ लोग ही वैक्सीन हो पाई है पूरी दुनिया में। उनकी अपनी तैयारियां हैं, उनका अपना अनुभव है, उनका सामर्थ्य है, वो अपने तरीके से कर रहे हैं। लेकिन अब भारत में हमें अगले कुछ महीनों में ही लगभग 30 करोड़ आबादी के टीकाकरण का लक्ष्य हासिल करना है। इस चुनौती का पूर्वानुमान लगाते हुए ही बीते महीनों में भारत ने बहुत व्यापक तैयारियां की हैं। कोरोना की वैक्सीन से अगर किसी को कुछ असहजता होती है तो उसके लिए भी जरूरी प्रबंध किए गए हैं। यूनिवर्सल इम्यूनाइजेशन प्रोग्राम में पहले से ही इसके लिए एक मैकेनिज्म हमारे पास रहता है। कोरोना टीकाकरण के लिए इसको और मजबूत किया गया है। साथियों, वैक्सीन और टीकाकरण की इन बातों के बीच हमें यह भी याद रखना है कि कोविड से जुड़े जो प्रोटोकॉल हम फॉलो करते आ रहे हैं उनको इस पूरी प्रक्रिया के दरमियान भी बनाए रखना है। थोड़ा सा भी लूजनेस नुकसान कर सकता है। और यही नहीं, जिनको टीका लगाया जा रहा है वो भी संक्रमण को रोकने के लिए जो सावधानियां हम लेते रहे हैं उनको फॉलो करते रहे। ये सुनिश्चित करना ही होगा। एक और बात जिस पर हमें बहुत गंभीरता से काम करना है, हर राज्य, हर केंद्र शासित प्रदेश को ये सुनिश्चित करना होगा कि अफवाहों पर, वैक्सीन से जुड़े अपप्रचार को कोई हवा न मिले। इफ्स और बट्स से बात नहीं होनी चाहिए। देश और दुनिया के अनेक स्वार्थी तत्व हमारे इस अभियान में रुकावट डालने की कोशिश कर सकते हैं। कॉरपोरेट कंपटीशन भी इसमें आ सकती है, कंट्री का प्राइड के नाम से भी आ सकता है, बहुत सी चीजें हो सकती हैं। ऐसी हर कोशिश को देश के हर नागरिक तक सही जानकारी पहुंचाकर हमें नाकाम करना है। इसके लिए हमें धार्मिक और सामाजिक संस्थाओं, NYK हो, NSS हो, सेल्फ हेल्प ग्रुप्स हो, प्रोफेशनल बॉडीज हो, रोटरी, लायंस क्लब जैसे संस्थाएं हो, रेड क्रॉस जैसी संस्थाएं हो, इन सबको हमने साथ जोड़ना है। जो हमारी रूटीन स्वास्थ्य सेवा है, जो दूसरे टीकाकरण अभियान, वो भी ठीक से चलते रहें, इसका भी हमने ध्यान रखना है। क्योंकि हमें मालूम है कि हम 16 को शुरू कर रहे हैं, लेकिन हमारे 17 को एक रूटीन वैक्सीन का भी डेट है। तो इसलिए हमारा जो रूटीन वैक्सीन का काम चलता है वो भी कहीं डैमेज नहीं होना चाहिए। आखिरी में एक और गंभीर विषय के बारे में आपसे जरूर बात करना चाहता हूं। देश के 9 राज्यों में बर्ड फ्लू की पुष्टि हुई है। ये राज्य हैं केरला, राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली और महाराष्ट्र। बर्ड फ्लू से निपटने के लिए पशुपालन मंत्रालय द्वारा कार्य योजना बनाई गई है, जिसका तत्परता से पालन आवश्यक है। इसमें डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट की भी बड़ी भूमिका है। मेरा आग्रह है कि प्रभावित राज्यों के मुख्यमंत्री साथी भी मुख्य सचिवों के माध्यम से सभी डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट का मार्गदर्शन करें। जिन राज्यों में अभी बर्ड फ्लू नहीं पहुंचा है, वहां की राज्य सरकारों को भी पूरी तरह सतर्क रहना होगा।
हमें सभी राज्यों स्थानीय प्रशासन को वाटर बॉडीज के आसपास, पक्षी बाजारों में, जू में, पोल्ट्री फार्म इत्यादि पर निरंतर निगरानी रखनी है ताकि पक्षियों के बीमार होने की जानकारी प्राथमिकता पर मिले। बर्ड फ्लू की जांच के लिए जो लेबोरेटरीज हैं वहां समय पर सैंपल भेजने सही स्थिति का जल्दी पता लगेगा और स्थानीय प्रशासन भी उतनी ही तेजी से कार्रवाई कर पाएगा। वन विभाग हो, स्वास्थ्य विभाग, पशुपालन विभाग के बीच जितना अधिक कोऑर्डिनेशन होगा उतनी ही तेजी से हम बर्ड फ्लू के नियंत्रण में सफल होंगे। बर्ड फ्लू को लेकर लोगों में अफवाहें न फैलें, इसे भी हमें देखना होगा। मुझे पूरा विश्वास है कि हमारे एकजुट प्रयास हर चुनौती से देश को बाहर निकालेगा। मैं फिर एक बार आप सबका बहुत आभारी हूं और 60% काम होने के बाद हम दोबारा एक बार बैठ करके रिव्यू करेंगे। उस समय जरा विस्तार से भी बात करेंगे और तब तक कुछ नई वैक्सीन आ जाए तो उसको भी हम संज्ञान में लेकर के आगे की अपनी रणनीति बनाएंगे। बहुत बहुत धन्यवाद आप सबका। പ്രധാനമന്ത്രി മുഖ്യമന്ത്രിമാരുടെ യോഗത്തിൽ സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. ഇപ്പോൾ കോവിഡ് വാക്സിൻ വിതരണവുമായി ബന്ധപ്പെട്ട് കേന്ദ്ര സർക്കാരിന്റെ നിലപാട് വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നു. 3 കോടി ആരോഗ്യ പ്രവർത്തകർക്ക് ആദ്യഘട്ടത്തിൽ വാക്സിൻ. ശനിയാഴ്ച മുതൽ വാക്സിൻ വിതരണം ആരംഭിക്കുന്നു. ആദ്യഘട്ട ചെലവ് കേന്ദ്ര സർക്കാർ തന്നെ വഹിക്കുമെന്നാണ് ഇപ്പോൾ പ്രധാനമന്ത്രി വ്യക്തമാക്കിയിരിക്കുന്നത്. രാജ്യത്തിന് ഇത് അഭിമാന നിമിഷമാണ് എന്നുകൂടി പ്രധാനമന്ത്രി വിശദീകരിക്കുന്നു. ഇതിനോടകം തന്നെ കോവിഷീൽഡ് വാക്സിന് ഓർഡർ നൽകിക്കഴിഞ്ഞിരിക്കുന്നു. 200 രൂപയ്ക്കായിരിക്കും കേന്ദ്ര സർക്കാരിന് ഒരു ഡോസ് വാക്സിൻ ലഭ്യമാകുക. ഇത്തരത്തിൽ 3 കോടി ആരോഗ്യ പ്രവർത്തകർക്കായിരിക്കും ആദ്യഘട്ടത്തിൽ വാക്സിൻ എത്തിക്കുക എന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി ഇപ്പോൾ വ്യക്തമാക്കിയത്. മുഖ്യമന്ത്രിമാരുമായുള്ള യോഗത്തിലാണ് അദ്ദേഹം നിലപാട് വ്യക്തമാക്കിയത്. ഇതുമായി ബന്ധപ്പെട്ട് വിശദാംശങ്ങൾ നൽകുന്നതിന് വേണ്ടി നിതിൻ അംബുജൻ ഇപ്പോൾ ഡൽഹിയിൽ നിന്ന് ചേരുന്നുണ്ട്. നിതിൻ, എന്തൊക്കെ കാര്യങ്ങളാണ് യോഗത്തിൽ ഇപ്പോൾ തീരുമാനിച്ചിരിക്കുന്നത്? നിതിൻ. ഉന്മേഷ്, 4 മണിക്ക് തന്നെ പ്രധാനമന്ത്രി മുഖ്യമന്ത്രിമാരുടെ യോഗം വിളിച്ചു ചേർത്തു. ഇതിൽ കൃത്യമായി തന്നെ വാക്സിന് വേണ്ട ഒരു മാർഗരേഖകൾ പ്രധാനമന്ത്രി മുഖ്യമന്ത്രിമാർക്ക് മുന്നിൽ അറിയിക്കുകയുണ്ടായി. പ്രധാനമായും ഇനിയുള്ള ദിവസങ്ങളൊക്കെ തന്നെ വാക്സിനേഷൻ നടപടിയിലേക്ക് രാജ്യം കടക്കുകയാണ്. വിതരണം എന്ന ഘട്ടം ഇന്നിപ്പോൾ ആരംഭിക്കും. അതിനുശേഷം വാക്സിനേഷനിലേക്ക് പോവുകയാണ് രാജ്യം. അതുകൊണ്ട് തന്നെ പാലിക്കേണ്ട ജാഗ്രതകൾ എപ്രകാരമായിരിക്കണമെന്ന് സംസ്ഥാനങ്ങൾക്ക് പ്രധാനമന്ത്രി നിർദ്ദേശം നൽകിയിട്ടുണ്ട്. ഇതിൽ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം, ഈ വാക്സിൻ വാങ്ങുന്നതിൽ ഒരു ആശയക്കുഴപ്പം വേണ്ട. കേന്ദ്രം വാങ്ങുന്നുണ്ട് വാക്സിൻ, അത് സംസ്ഥാനങ്ങൾക്ക് നൽകുമെന്നാണ് ഇപ്പോൾ അറിയിച്ചിരിക്കുന്നത്. മാത്രമല്ല കേന്ദ്രം വാക്സിൻ വാങ്ങി വിതരണം ചെയ്യുമെന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി ഇന്നത്തെ യോഗത്തിൽ മുഖ്യമന്ത്രിമാരോട് അറിയിച്ചത്. കൂടാതെ അടുത്ത ഘട്ട കൂടിയാലോചനയ്ക്ക് വീണ്ടും യോഗം ചേരാൻ തീരുമാനിച്ചിട്ടുണ്ട്. ഒപ്പം തന്നെ ഇരു വാക്സിനുകളും തെരഞ്ഞെടുത്തത് നടപടിക്രമം പാലിച്ചെന്ന ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട വിവരം മുഖ്യമന്ത്രിമാരുടെ യോഗത്തിൽ പ്രധാനമന്ത്രി അറിയിച്ചിട്ടുണ്ട്. നേരത്തെയൊക്കെ തന്നെ ഭാരത് ബയോടെക്കിന്റെ വാക്സിനുമായി ബന്ധപ്പെട്ട് ചില ആശയക്കുഴപ്പങ്ങളൊക്കെ തന്നെ ഉയർന്നിരുന്നു. അതുകൊണ്ട് അത്തരത്തിലൊരു ആശയക്കുഴപ്പത്തിന്റെ സാഹചര്യമില്ല. ഇരു വാക്സിനുകളും നടപടിക്രമം പാലിച്ചാണ് തെരഞ്ഞെടുത്തിരിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെ അത്തരം ഒരു ആശയക്കുഴപ്പത്തിന്റെ സാഹചര്യമില്ല. മാത്രമല്ല ശാസ്ത്രീയമായിട്ടുള്ള ആളുകളുടെ ഒക്കെ തന്നെ അഭിപ്രായങ്ങൾ മുഖവിലക്കെടുക്കണമെന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി ഇന്നത്തെ യോഗത്തിൽ അറിയിച്ചിരിക്കുന്നത്. ഒപ്പം തന്നെ ഇനി 4 വാക്സിനുകൾ കൂടി അന്തിമ അനുമതി നൽകാനുള്ള ഘട്ടങ്ങളിലാണ്. അതിന്റെ നടപടിക്രമങ്ങൾ ഇപ്പോൾ പാലിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വൈകാതെ തന്നെ ഈ 4 വാക്സിൻ കൂടി രാജ്യത്തേക്ക് എത്തുമെന്നാണ് ഇപ്പോൾ പ്രധാനമന്ത്രി ഇന്നത്തെ യോഗത്തിൽ മുഖ്യമന്ത്രിമാരോട് അറിയിച്ചത്. കൂടാതെ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യം, ആദ്യഘട്ടത്തിൽ ആരോഗ്യ പ്രവർത്തകർക്കൊപ്പം തന്നെ മറ്റ് മുന്നണി പോരാളികൾ, പോലീസുകാർ, സൈനികരടക്കമുള്ള മുന്നണി പോരാളികൾക്കും വാക്സിൻ ലഭ്യമാവുക. അതിൽ ആദ്യത്തെ ചെലവ്, അതായത് മുന്നണി പോരാളികൾക്കുള്ള ചെലവൊക്കെ തന്നെ കേന്ദ്ര സർക്കാർ വഹിക്കുമെന്നാണ് ഇന്നത്തെ യോഗത്തിൽ മുഖ്യമന്ത്രിമാരോട് പ്രധാനമന്ത്രി അറിയിച്ചത്. എന്തായാലും ഇപ്പോൾ മുഖ്യമന്ത്രിമാരുടെ യോഗം ഇപ്പോൾ പുരോഗമിക്കുകയാണ്. പ്രധാനമന്ത്രിയെ കൂടാതെ കേന്ദ്ര ആഭ്യന്തരമന്ത്രി അമിത്ഷാ പങ്കെടുക്കുന്നുണ്ട്. മാത്രമല്ല മറ്റ് ആരോഗ്യ ഉദ്യോഗസ്ഥരും കൂടാതെ കേന്ദ്ര ആരോഗ്യമന്ത്രി പങ്കെടുക്കുന്നുണ്ട്. എന്തായാലും വിശദമായ ഒരു വാക്സിനുമായി ബന്ധപ്പെട്ട വിവരങ്ങൾ ഇന്ന് പ്രധാനമന്ത്രി മുഖ്യമന്ത്രിമാർക്ക് നൽകും. ഇതിൽ ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങളാണ് ഇപ്പോൾ ഇന്നത്തെ മോദിയുടെ ഇപ്പോഴത്തെ സംസാരത്തിൽ നമുക്ക് മനസ്സിലായത്. കോവിഷീൽഡ് വാക്സിനായി കേന്ദ്ര സർക്കാർ ഇപ്പോൾ പർച്ചേസ് ഓർഡർ നൽകുന്ന ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഈ ഒരു ഘട്ടത്തിൽ വന്നിട്ടുണ്ട്. 200 രൂപ നിരക്കിലായിരിക്കും സെറം ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട് കേന്ദ്ര സർക്കാരിന് നൽകുക. അങ്ങനെയാണെങ്കിൽ വൈകാതെ തന്നെ സംസ്ഥാനങ്ങളിലേക്കുള്ള വാക്സിൻ വിതരണം ആരംഭിക്കും. ആദ്യം 4 ഹബ്ബുകളിലേക്കായിരിക്കും വാക്സിൻ വിതരണം ചെയ്യുക. അതിനുശേഷമായിരിക്കും 37 വിതരണ കേന്ദ്രങ്ങളിലേക്ക് വാക്സിൻ നൽകുക. ഏതായാലും ആ നടപടി ഇന്ന് തന്നെ ആരംഭിക്കും. ജനുവരി 16 വാക്സിനേഷൻ നടപടിയിലേക്ക് പോകുമെന്നാണ് ഈ ഒരു ഘട്ടത്തിൽ ലഭിക്കുന്ന വിവരം. ഉന്മേഷ്. ശരി, കോവിഡ് വാക്സിനുമായി ബന്ധപ്പെട്ട് രാജ്യം നിർണായക ഘട്ടത്തിലേക്ക് ശനിയാഴ്ച മുതൽ തന്നെ വാക്സിന്റെ വിതരണം ആരംഭിക്കുമെന്നാണ് പ്രധാനമന്ത്രി വ്യക്തമാക്കുന്നത്. മുഖ്യമന്ത്രിമാരുമായുള്ള പ്രധാനമന്ത്രിയുടെ ചർച്ച ഈ വിഷയത്തിൽ ഇപ്പോഴും പുരോഗമിക്കുന്നു. നിതിൻ അംബുജൻ വിശദാംശങ്ങൾ നൽകുകയായിരുന്നു.